तर नका बोलायला. झाकली मूठ लाखाची आणि उघडली तर राखाची. तुम्ही ठरवा, मूठ झाकून ठेवायची की उघडायची. ताज का राज काय आहे? ताज का राज काय? मला काय वाटते माहितीये का, एखाद्या गाडीतलं रॅलीचं राज काय आहे, ताजचं राज काय आहे, हे सगळं त्यांना जास्त माहिती असेल. कारण ताज कसा असतो, ट्रायडंट कसा असतो, अँटी चेंबर कशा असतात, हे आम्हाला काही माहितीच नाही. आम्ही कधी गेलोच नाही ना तिकडे. मी तर कधी म्हणजे अधिवेशन काळात सुद्धा फिरकत नाही. आपलं काही त्या म्हणजे त्या मंत्रालय आणि या सगळ्या गोष्टींशी काही माहितीच नाही. त्यामुळे ज्यांनी ते शब्द प्रयोग केले त्यांना त्याची जास्त माहिती असेल. एका बाजूला तुम्ही म्हणताय झाकली मूठ लाखाची, मात्र तुम्हाला शीतल म्हात्रेंकडून असं म्हणलेलं आहे की मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी मी करणार. तेच म्हटलं की ज्या माऊलीचा काही संबंध नाही का, फक्त शिंदेंना प्लीज करण्यासाठी, शिंदेंना प्लीज करण्यासाठी एवढं सगळं करताय. अरे पण विसरताय का, शिंदेंना जितके ठाकरे माहित आहेत तितकेच हे सगळे चापलुसी करणारे लोक माहिती आहे. त्यामुळे या चापलुसी करणाऱ्या लोकांना नेमकं कुठं ठेवायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. वेगळं काहीच सांगायची गरज दुसऱ्या बाजूने त्याच ट्विटमध्ये संजय राऊतांचा गांजा राऊत अशा प्रकारचा उल्लेख केलाय आणि आदित्य ठाकरेंनी कॉलर पकडली. काय, पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. माणसं आपल्या बौद्धिक कुवतीनुसार आणि आपला जो एक स्तर आहे वागण्या बोलण्याचा, राहण्याचा, तो स्तर आपल्या बोलण्यातनं दाखवत असतात. म्हात्रेबाईंनी तो स्तर दाखवलाय. शुभेच्छा, अभिनंदन. राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद झाल्यात अशा बातम्या आहेत. नेमकं काय झालं? मी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतल्या काही पत्रकारांशी बोलत होते की ही माहिती नेमकी कुठून आली, कशी आली, आणि तेव्हा मला कळलं की या सगळ्या बातम्या एक टेबल न्यूज चालवल्या गेल्या. ज्या टेबल न्यूजमध्ये जर आता काहीच नाहीये तर मग ती जो एकोपा असतो तो एकोपा तोडायचा कसा. कारण डिवाइड अँड रूल पॉलिसीने काम केल्याशिवाय भाजप